आपण एखाद्या मॉलमध्ये शॉपिंग करायला किंवा कधी फिल्म पाहायला ज्यावेळेस मॉलमध्ये जातो त्यावेळेस तिथं एक सुंदर अशी मुलगी दिसते कधी कधी, पण आपण बायको बाजूला असल्यामुळे त्या मुलीकडे बघून न बघितल्यासारखं करतो, बरोबर. आणि आपले इमोशन कुठेतरी हाईड करतो किंवा गालातल्या गालात हसून जातो. तसंच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कुठं तरी आपल्या इमोशनवरती कंट्रोल केलं पाहिजे. इमोशनल कंट्रोल पूर्ण लाईफ मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मॅन्डेटरी आहे. बायकोचं तुम्ही उदाहरण दिलं तर तिकडे तर आहेच आहे, पण ट्रेडिंग मध्ये इमोशनल कंट्रोल हा खूप जास्त मॅटर करतो. ज्या बायकोचं तुम्ही आता उदाहरण दिलं, उद्या घरातून निघताना त्याच बायकोने जर कटकट घातली आणि तुमचं मार्केट ओपन होणार आहे, तुमच्या डोक्यामध्ये ते कॉन्सेप्ट चालू आहे, तुमच्या डोक्यामध्ये तो राग चालू आहे बायकोला घेऊन की जे काय चिडचिड झाली असेल, पण ते सगळं तुमच्या ट्रेडिंग मध्ये येणार आहे. उद्या तुम्ही जर राग घेऊन मार्केटमध्ये ट्रेड करायला आलाय आणि ट्रेडिंग मध्ये एखादा लॉस झाला तुम्हाला, मग तुम्ही काय करणार? तो जो लॉस झालेला, मला लॉस कसं काय झाला, तुमचा इगो येतो, तुमचे इमोशन्स येतात, मला लॉस कसं काय झाला, किंवा हा जो लॉस झाला हा मला भरून काढायचा आहे. मग तुम्ही तिथं रिवेंज ट्रेडिंग करता, तुम्ही स्वतःला फोर्स करता, झालेला लॉस मला भरपाई करायची, त्याची मला तो भरून काढायचा आहे.